इकडे सरकारने मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यावं तसंच विशेष अधिवेशन बोलवून सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करावा असा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केला। तर कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धारही त्यांनी केलेला आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पाहिजेच, पण मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा पारित झाल्याशिवाय माननीय न्यायालयात ते विषय चालणार नाही। ज्या मराठ्यांना आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोग गठीत करायला लावला, त्याचा अहवालही आला। आता सरकारी कायदे त्याचा पारित करणं गरजेचं, तरी वेगळं ओपन कोर्टात हिअरिंग झाली तर टिकणार नसता माझ्या मराठ्यांच्या पुन्हा हाल होणार आहे। परंतु ठीक आहे, तरी त्यांनी तो कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं, टिकणार। तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषयच घेत नाहीत। तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना, मी अधिवेशन बोलवतो, तुम्ही आमकं करतो, तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार। मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिलेला आहे, गुन्हा तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतलेला आहे, त्याचा अपमान होऊ देऊ नका, त्याशिवाय उपोषण सुटणार नाही। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे कायद्याची। आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून तेही द्या, त्या 1200 लोकांना पाहिजे फक्त, तर तेही टिकलं पाहिजे, नाही त्यांच्या पोरांचं वाटलं होईल नसता सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयरीच्या माध्यमातून ओबीसीतून आम्ही आरक्षण मागतो। सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी ही मागणी आमची, सरकारने यावर बोलावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।